नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय गमतीदार, रंगतदार आणि रंजक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय आणि शर्वरी पुन्हा कसे एकमेकांच्या प्रेमात पडून एकत्र येतात. जय आता शर्वरीला कसे वाचवतो, शर्वरी कशी जयच्या प्रेमात पडते, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर आता तेजूने आता जयला त्या पार्टीमध्ये आता मोठी डील करण्यासाठी, चौधरींची पार्टी असते त्यामध्ये पाठवलेलं असतं. तर इकडे जय हा आता शर्वरीला घेऊन त्या पार्टीमध्ये येतो. जय शर्वरीला म्हणतो की हे बघ, काहीही बोलायचं नाही आणि कुणी काही म्हटलं तरीसुद्धा काहीही एक शब्दाने सुद्धा उत्तर द्यायचं नाही. हे बघ, आपल्याला ना ही बिझनेस पार्टी आहे आणि या बिझनेस पार्टीमध्ये आपल्याला त्या चौधरींचं डील करायचं आहे. आणि शर्वरी म्हणते की हे बघा, इथे माझ्याशी बोलायला कोण येणार आहे, मला इथे कोणी ओळखतं आहे का. तर आता जय बोलू लागताच आता शर्वरी म्हणते की समजलं, बोलायचं नाही म्हणून. आणि जय म्हणतो की आपल्याला यांच्यासोबत डील करायचं आहे आणि यांच्यासोबत बिझनेस करायचा, एवढं लक्षात ठेव. आणि तेवढ्यात आता जय हा आता त्या बिझनेस पार्टनर म्हणजे मोठा बिझनेसमन असलेल्या चौधरीकडे येतो. आणि लगेच आता जयला बघत आता चौधरी म्हणतो की तेजस्विनी ताई नाही आल्या का. जय म्हणतो की नाही, त्या थोड्याशा बिझी होत्या. लगेच चौधरी म्हणतात की शुअर आपण ना ऑफिसच्या टायमिंगला एकमेकांना भेटूयात. तर जय म्हणतो की ऑफकोर्स आपण भेटूयात ना. तेवढ्यात आता चौधरींची मुलगी आता जयला बघते आणि इम्प्रेस होत तिथे येते आणि जयला मिठी मारत आता कॉन्ग्रॅट्स करते. आणि लगेच जय म्हणतो की मला तुमच्यासोबत बोलायचं आणि जय चौधरींसोबत बोलायला बाजूला जातो. तर चौधरींची मुलगी म्हणते की हाय, मी अर्पणा, आणि तू जयसोबत आली आहे ना. तर शर्वरी म्हणते हो. आणि अर्पणा आता तिला नाव विचारते. तर शर्वरी म्हणते माझं नाव शर्वरी परब. तेव्हा आता अर्पणा म्हणते की जय तर बायकांपासून लांब राहण्यासाठी मशहूर आहे. मग आता अर्पणा म्हणते की हे असं अचानक कसे घडलं. तर शर्वरी म्हणते साक्षीमुळे त्यांना होकार द्यावा लागला. शर्वरी म्हणते की साक्षी त्याची बहीण, कारण तिने ना तसं कंपल्सेशनच केलं होतं. आणि अर्पणा म्हणते की अगोदरच करायला पाहिजे होतं जयने हे. आणि तुला माहिती आहे का, मी आणि जय एकाच कॉलेजमध्ये होतो. आणि अर्पणा म्हणते की मला जय फार आवडायचा, मी त्याला प्रपोजही केलं होतं पण तो मला नाही म्हणाला. आणि तो म्हणत होता की मला लग्नच करायचं नाही, मला बायकांचा राग येतो, आणि म्हणून त्याने मला नकार दिला. आणि अर्पणा म्हणते की आता तर तो किती बदलला आणि तुझ्यासोबत तो पार्टीत आला. आणि आता अर्पणा तिच्या सगळ्या मैत्रिणींना शर्वरीकडे बोलावते. आणि तेवढ्यात आता त्या मैत्रिणी तिथे येताच अर्पणा म्हणते की मी हिची ओळख करून देते, ही ना शर्वरी, जय खानोलकरची गर्लफ्रेंड. तर शर्वरीला धक्का बसतो आणि शर्वरी बोलू लागताच आता अर्पणा म्हणते की कमॉन, मी सांगितलं ना, मग कशाला मध्ये बोलतेस. आणि शर्वरीकडे बघत अर्पणा म्हणते जेलस फील करू नको, मी पाठीमागचं सगळं विसरले आणि आता खानोलकर आणि आम्ही बिझनेस पार्टनर होणार आहोत. तेव्हा आता शर्वरी सगळे पत्ते ओपन झालेत. आणि लगेच अर्पणा म्हणते की मला एक सांग, तू आणि जय डेट करतायत ना. तर शर्वरी जयकडे बघत जयला खुणावते. आणि तेवढे जय आता त्यांच्याकडे येत म्हणतो की सगळं ठीक आहे ना. तर अर्पणा म्हणते की किती काळजी आहे तुला हिची, आणि काहीही झालेलं नाही आहे, तू काळजी करू नकोस. आणि अर्पणा म्हणते की आय एम सो हॅपी, कारण तू शर्वरीवर प्रेम करतो. तर जय शर्वरीकडे बघतो. आणि लगेच आता त्या पार्टीमध्ये अनाऊन्समेंट केलं जातं, सगळ्या कपल्सला डान्ससाठी आता आमंत्रित केलं जातं. शर्वरी म्हणते की तुझंच बोलणं तुझ्या अंगलट येतंय. अरे ती अर्पणा मिसेस चौधरी, ती कॉलेजपासून तुझी फ्रेंड होती आणि एकत्र कॉलेजमध्ये होते, हे सगळं सांगत होती. आणि लगेच इकडे अर्पणा आता जयला म्हणते की चल ना जय डान्स करायला. तर लगेच आता अर्पणा ही जयसोबत डान्स करू लागते आणि शर्वरी दुसऱ्या एका माणसासोबत डान्स करू लागते. पण जय मध्येच थांबतो तर अर्पणा बाजूला जाते. आणि त्यानंतर आता जय आणि पुन्हा शर्वरी एकमेकांसमोर येतात आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत एकमेकांच्या प्रेमात हारून जातात आणि दोघेही हात वर करून एकमेकांकडे बघत आता डान्स करू लागतात. आणि इकडे आता संध्याकाळी आता गुरुजी हे परबच्या घरी येतात. तर लगेच आता गुरुजी सुभाषला म्हणतात की अरे सुभाष, ये तुला ना एकदमच शुभ बातमी आणली. आणि तेवढ्यात आता पमा तिथे येते आणि म्हणते की कशाला, 3 वर्षापासून आशावरीच्या लग्नाची पत्रिका तुमच्याकडे दिली आणि बाकीच्या मुलींचे लग्नसुद्धा झालेत, अजून तिला स्थळ बघताय तुम्ही गुरुजी. आणि लगेच पामा म्हणते की तिचं लग्न ठरलंय आत्ता. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की अहो, हे अख्ख्या परळला माहिती, मी ना स्थळ तिच्यासाठी नाही आपल्या शेरूसाठी आणलंय आणि म्हणून मी पावसात भिजत आलोय. मुलगासुद्धा चांगला शिकलेला असल्याचे तो बोलतो. आणि गुरुजी म्हणतात त्याला 2.5 लाख पगार आहे, तुमची मुलगी तिकडे सुखात राहील. आणि इकडे आता शर्वरी आणि जयने खूप सुंदर असा डान्स करता क्षणी
जय आणि शर्वरी तेथून जाऊ लागताच तर आता चौधरी तिथे येतात आणि जयकडे बघत म्हणतात की अरे तुझ्यात हा सुद्धा एक गुण आहे, मला माहीतच नव्हतं. आणि चौधरी म्हणतात तुमची जोडी फार छान आणि सुंदर आहे. आणि चौधरी म्हणतात एकदम परफेक्ट कपल. आणि चौधरी म्हणतात की जय तू सुद्धा आमच्या क्लबमध्ये येणार तर, आणि म्हणजे तू सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकणार. आणि त्यानंतर इकडे आता पुन्हा अनाउन्समेंट केलं जातं, इथे आता कपलची एक स्पर्धा होणार आहे. तर आता जय शर्वरी तेथून जाऊ लागताच अपर्णा त्यांना थांबवते आणि म्हणते की तुम्ही दोघं पण या गेममध्ये सहभागी होणार आहेत. आणि इकडे गुरुजी पमाला म्हणतात की अहो मुलगा ना खूप मेहनती आहे, पगार चांगला आहे, सकाळपासून त्यांनी मला 2दा विचारलं. तर आता पमा म्हणते त्यांची पत्रिका द्या. आणि गुरुजी लगेच आता ती पत्रिका पमाला देतात. आणि पत्रिका देताच आता गुरुजी म्हणतात स्थळ सोन्यासारखं आहे बरं का, मुलीचं चीज होईल. आणि त्यानंतर आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. तर आता अनाउन्समेंट करतात की या पेपरवरती एक एक पाऊल पुढे जायचं आणि आमचे माणसे आता तो पेपर फोल्ड करत जातील आणि जो कोणी एकमेकांच्या मधलं अंतर सगळ्यात कमी ठेवील, एकमेकांच्या जवळ येतील तो विनर असेल. आणि पटकन आता स्पर्धेला सुरुवात होती. त्यानंतर आता एका पेपरच्या एका बाजूला शर्वरी, दुसऱ्या बाजूला जय असे सगळे कपल्स उभा राहतात. आणि आता शिट्टी मारता क्षणी एक एक पेपर फोल्ड करून दोघेही कपल्स आता एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. तर त्याच वेळेस अतिशय आता जय आणि शर्वरी जवळ आलेली असते. तर इकडे आता मिसेस आणि मिस्टर चौधरी हे सुद्धा जवळ आलेले असतात. शर्वरी म्हणते की काहीही झालं तरी ही स्पर्धा मला जिंकायची आणि माझ्या इज्जतीचा सवाल आहे. आणि लगेच आता जयसुद्धा आता पुढे पुढे येऊ लागतो. आणि इकडे मिसेस आणि मिस्टर चौधरीसुद्धा ते सुद्धा आता हरायला तयार नसतात. आणि शेवटच्या क्षणी आता इकडे दोघांमधलं अंतर एकदम कमी होताच आता शर्वरी जयला म्हणते की मला उचलून घे ना. तर लगेच आता इकडे जय हा शर्वरीला उचलून घेतो. तर इकडे मिसेस आणि मिस्टर चौधरींचा तोल जाऊन ते बाजूला जातात. आणि खरी स्पर्धा आता जय आणि शर्वरीने जिंकलेली असतात. आणि त्यानंतर आता जय हा शर्वरीला उचलून तसाच आता शर्वरीकडे बघू लागतो आणि दोघेही एकमेकांच्या पुन्हा प्रेमात हारून जातात. जयने शर्वरीला उचललेले असते आणि शर्वरी जयकडे बघत असते. आणि आता शर्वरी आणि जयने ती गेम जिंकताच आता सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि इकडे आता शर्वरी आणि जयने आता ती स्पर्धा जिंकताच आता दोघेही बाहेर येतात. तर पावसाला सुरुवात होते आणि जय आता बाजूला जाता क्षणी काही गुंड आता शर्वरीकडे येतात आणि आता शर्वरीची छेडखानी करू लागतात. तर त्याच वेळेस शर्वरी खाली पडते. तर आता ते गुंड शर्वरीच्या जवळ येताच आता जय तिथे येतो आणि एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो. त्याच वेळेस आता घाबरून शर्वरी जयच्या पाठीमागे लपते. तर जय एकेका गुंडांना आता तुफान धुलाई करून आता तेथून पळून लावतो. आणि खऱ्या अर्थाने जयने आता पुन्हा शर्वरीची इज्जत वाचवलेली असते आणि त्याच वेळेस पडलेली असती शर्वरी जयच्या प्रेमात. दोघेही एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात हरून गेलेले असतात. आणि शर्वरीने कडकडून जयला मिठी मारलेली असते आणि दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात पडून प्रेमाला झालेली असते ती सुरुवात.